लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून राऊतांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मागितला। अर्थ खात्यातून घोटाळा झाल्याचं म्हणत राऊत यांनी ही मागणी केली। तर मी कशाला घोटाळा करेन, योजना आणली तेव्हा वेळ कमी होता असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलंय। अरे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये, आता त्यांनी नको होतं करायला। हो, मग त्याबद्दल तुम्ही प्रायश्चित घ्या, प्रायश्चित राजीनामा द्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक चुका झाल्या, सर्वच महिलांना सरसकट लाभ देणं चुकीचं होतं अशी मोठी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। दरम्यान लाडकी बहीण योजनेत अपात्र बहिणींना लाभ दिल्याचं अजित पवार म्हणत असतील तर प्रायश्चित्त म्हणून राजीनामा देण्याची मागणी राऊतांनी केली आहे। खरोखरी ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे, जसं आपण शोधतोय तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत, त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा प्रयत्न। अरे बाबा, कशाला आता कारवाई करायला निघतोय तू तर ना? अरे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये, आता त्यांनी नको होतं करायला। हो, मग त्याबद्दल तुम्ही प्रायश्चित घ्या, प्रायश्चित राजीनामा द्या। अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे। पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे। हजारो कोटी रुपयांचा, शेकडो कोटी रुपयांचा, आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण। याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे? हे काय सांगतायत? वेळाच का रे बाबा, मी कशाला घोटाळा करीत? आपण पहिल्यांदा अर्ज मागवलेले होते, त्यावेळेस सगळ्यांना सांगितलेलं होतं 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, सगळं काही पाहिजे। त्यावेळेस वेळ कमी होता आणि अनेकांनी अर्ज भरले। आता काही महिला आपल्या सरकारमधल्या लक्षात आल्या, ते लक्षात येतंय। आता त्या जसं लक्षात येईल तसं ते कमी केलं जातं। दरम्यान ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले त्यांनी चूक मान्य केल्याचं मंत्री संजय शिरसाट म्हणाले। तर सरकारी योजनेत असणाऱ्या महिलांना मदत मिळणार नसल्याचं घोषित केलं असतं तर ही वेळ आली नसती असं म्हणत अनिल देशमुख यांनी टोला लगावलाय। मी सांगितलं ना, संजय राऊत बद्दल काही उत्तर देण्यासारखा काही त्याचा प्रश्न नसतात आणि बोलण्यासारखा तो माणूसही नाहीये। खरं म्हणजे काय बोलत त्यांच्याबद्दल, सकाळपासून काही बडबड करतात, काहीतरी बोलायचं असतं रोज सकाळी म्हणून ते बोलत असतात। हे पैसे डायरेक्ट त्या महिला भगिनीच्या अकाउंटवर गेलेले आणि आता त्याच्यामुळं आता तुम्हाला असं वाटतं का त्यांच्या त्या बहिणीकडून त्यांनी जेव्हा विड्रॉ केलं त्यांच्याकडून काय वसूल करावेत का? तर ते सरकार करणार नाही। जी झालेली ती चूक त्यांनी मान्य केलेली आहे, परंतु लाडकी बहन योजना जी है ती तशीच रन रहना है। उन्होंने उसी टाइम बोलना था कि लाडली बहन को हम अनुदान दे रहे, मदद दे रहे, लेकिन जो लाडली बहन हमारी शासकीय नौकरी में हैं उनको हम ये योजना का लाभ नहीं देंगे, ऐसा ऐलान करते तो ऐसा नहीं होता था। और जिन्होंने उनको ये अर्जी मंजूर की, जो अधिकारी ने उनकी है बिना देखे बिना छानबीन किए जो अर्जी मंजूर की, उनके ऊपर भी कार्रवाई होना चाहिए। काही लाख सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या। त्यानंतर तपासणी दरम्यान निकषात न बसणाऱ्या महिलांना बाद करण्याचं काम सुरू झालं। कोणकोणत्या कारणांमुळे महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं पाहूया। समोर आलेल्या माहितीनुसार 2,30,000 महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत। लाभ घेणाऱ्या 1,10,000 महिला या 65 वर्षांहून अधिक वयाच्या आहेत। 1,60,000 महिला चारचाकी वाहनं असल्यामुळे बाद झाल्यात, तर 7,70,000 महिला या नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्यानं बाद करण्यात आल्या। तर 2,06,52 महिला या सरकारी कर्मचारी आहेत। विधानसभा निवडणुकांपूर्वी ऑगस्ट 2024ला राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती। 21 ते 65 वयोगटातील महिलांना ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना दरमहा 1,500 रुपयांची मदत या योजनेतून देण्यात येते। या योजनेअंतर्गत प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहितीही अद्याप मिळू शकलेली नाहीये। या संदर्भात केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवलाय। केंद्राच्या मान्यतेनंतरच ही माहिती मिळू शकणार आहे। गेले 6 महिने ही माहिती उपलब्ध न झाल्यानं लाखो अपात्र लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत। सरकारी कर्मचारी असलेल्या 2,500पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी सरकारचे 3,58,00,000 खिशात घातल्याचं आढळून आलं। लाडकी बहीण योजनेतील 2,63,00,000 अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं फेब्रुवारीत घेतला।
या अर्जांची नियमित पडताळणी सुरू आहे असं सरकारच्या वतीनं सांगितलं जातंय। ही संख्या दरमहा कमी जास्त होतीये, त्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या, निकषात न बसणाऱ्या किती लाडक्या बहिणी आहेत याचा अचूक आकडा अद्याप समोर आला नाहीये। एका ठिकाणी अजित पवार यांनी दिलेली कबुली आणि दुसरीकडे त्यावर राऊत यांनी केलेल्या राजीनाम्याची मागणी यामुळे लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे। चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।